सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवासवर्णन अपूर्वाई. मागच्या भागात आपण बघितलं की पु ल त्या पॅरिसहून निघून जर्मनीला जायला निघाले होते आणि आता जर्मनीतलं त्यांचं वास्तव्य कसं काय होतं आहे ते आपण या भागात बघणार आहोत. तर सुरू करते. बाकी जर्मनी म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे फक्त हिटलर आणि युद्ध उभं राहतं. क्रेफेल्ड शहरात आम्ही प्रवेश केला त्यावेळी हे शहर युद्धात संपूर्ण जमीनदोस्त झालेलं होतं. या घटनेवर विश्वाससुद्धा बसेना. इथे एका कुटुंबानं चालवलेल्या एका खाजगी हॉटेलात आम्ही उतरलो. एका प्रसन्न चेहऱ्याच्या व्हिक्टोरिया राणीसारख्या दिसणाऱ्या प्रशस्त म्हातारीनं आमचं स्वागत केलं आणि घटकाभर सारे कुटुंब आमच्या भोवती जमले. माधवचा भाऊ पंडित त्यांच्याशी अस्खलित जर्मन भाषेत बोलत होता आणि आम्ही कोर्टात खडाखड इंग्रजीत बोलणाऱ्या वकिलाच्या चेहऱ्याकडे खेड्यातले शेतकरी पक्षकार ज्या कौतुकाने पाहत असतात तसे पाहत उभे होतो. जर्मन भाषेत केवळ लष्करी हुकूम असतील अशी आमची कल्पना, पण जर्मन बायकात अशा प्रसन्न वदना, सुंदरी आणि भाषेत आणि वागण्यात असा जिव्हाळा असेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. तेवढ्यात जवळजवळ अर्धा डझन कुटुंबातून पुढल्या 5-6 दिवसातील भोजनाची आमंत्रणं आली. पंडित, आजवलच्या कॉलेजातले प्रोफेसर्स आणि इतर सहाध्यायी यांनी आमचा जो पाहुणचार केला त्याची फक्त वऱ्हाडी अगत्याशीच तुलना करता येईल. आमच्या लँडलेडीनं आपल्याकडल्या बायका सजवलेली गौर ज्या आस्थेनं दाखवतात त्या आस्थेनं ख्रिसमस ट्री आम्हाला दाखवली. तिचा मुलगा, लेकी, सुना, नातवंड यांनी घराला लग्नघराची शोभा आणली होती. जर्मन माणूस कमालीचा कौटुंबिक आहे. घरात पोरांचा दंगा चालू आहे. सासूबाईंच्या भोवती सुनबाई नांदत आहेत. म्हातारीच्या डोळ्यातून आपल्या सुंदर आणि कामसू सुनबाईचं कौतुक ओसंडत आहे. हे दृश्य पाहिल्यावर पुन्हा भारतात आल्यासारखं वाटलं. इंग्रजांच्या बेतशुद्ध पाहुणचारापुढे तुलनेने हे जर्मन अगत्य भलतंच आकर्षक वाटलं. वास्तविक त्या हॉटेलात आम्ही पैसे देऊन राहत होतो, जेवत होतो, परंतु काय हवं काय नको ते काळजीनं पाहण्याचा प्रकार इंग्लंडात जवळजवळ आढळलाच नाही म्हणा ना. इथे राहायच्या खोल्याही सुंदर, सगळी घरं आतून गरम आणि उबदार केलेली. 10-12 वर्षांपूर्वी जिथे अक्षरशः राखरांगोळी झालेली त्यातून फिनिक्स पक्षासारखा पुन्हा उठलेला हा जर्मनांचा देश पाहून आदर दुणावतो. श्मिड कुटुंबात जेवायला गेलो होतो. फ्रान्स आणि इल्मा हे जोडपं दृष्ट लागण्यासारखं. फ्रान्स खट्याळ आणि इल्मा शांत पण विलक्षण लाघवी. इथेच आमची आणि इतर जर्मन मंडळींची ओळख झाली आणि पुढल्या 8 दिवसात आम्ही सारेजण अगदी जन्मजन्मांतरीचे सोबती असल्यासारखे वावरलो. विशेषतः म्हातारा आबिल आम्हाला इथे भेटला. जर्मनीने आम्हाला घडवलेले आबिल हे माणसाचे अत्यंत हृदयंगम दर्शन. वास्तविक आबिलचं नाव आबिल नाही. त्याचा एक चिमुकला नातू त्याला आबिल म्हणतो. त्याचे नाव अर्स्ट एनगेलर. पंडित आजवलच्या भव्य प्रयोगशाळेतल्या सुतार खात्याचा हा प्रमुख आहे. जर्मन माणसं फार भव्य आणि धिप्पाड असावीत अशी आपली उगीचच कल्पना. म्हातारा आबिल उद्या गोरेगावकराच्या चाळीत राहायला आला आणि धोत्रात हिंडू लागला तर बंडोबंत गोगटे किंवा जनुभाऊ दामले वगैरे नावानं सहज खपेल. हा उत्तम चित्रकार आहे. त्याची स्वतःची शैली आहे आणि त्याहूनही विशेष म्हणजे हा चांगल्यापैकी संगीतज्ञ आहे. त्याच्या घरी सुमारे 1000-1500 रेकॉर्ड्सचा संग्रह आहे. मला पाश्चात्य संगीतातलं काही कळत नाही हे ऐकल्यावर तो चक्क व्याकुळ झाला आणि एके दिवशी संध्याकाळी 7 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत त्याच्याकडून पाश्चात्य संगीतातलं मर्म समजावून घेण्याचा आणि भारतीय संगीताशी त्याचा परिचय करून देण्याचा खटाटोप केला. त्याची आणि आमची भाषा एक नव्हती. पंडित आजवल आमचा दुभाषी. फ्रान्स हा उत्तम फोटोग्राफर. त्याचे रंगीत फोटो पाहण्यात रात्र कशी गेली कळलंच नाही.
हे जर्मन लोक विलक्षण कलासक्त. संगीत तर बियरसारखं त्यांच्या रोमारोमात भिनलेलं. आबिलला खूप काही बोलायचं असे. आम्हाला त्याची भाषा येत नव्हती. मग तो उगीचच आम्हाला आमच्या नावानं हाका मारायचा. देशपांडे या शब्दाचा इतका स्वच्छ उच्चार पाश्चात्य देशात एकदाच झाला. त्या 5-6 रात्री आम्ही त्या जर्मन मंडळींबरोबर ज्या आनंदात काढल्या त्याचं स्मरण आजन्म राहील. क्रेफेल्ड शहर टुमदार आहे. तिथून डुसलडॉफ हे 5-6 मैलांवर असेल. एक ट्राम वजा गाडी डुसलडॉफ ते क्रेफेल्ड येत जात असे. डुसलडॉफ प्रचंड मोठं शहर आहे. राईन नदी शहरामधून वाहते आहे. तिथल्या एका बॉम्ब हल्ल्यात अर्ध्याहून अधिक निखळलेल्या म्युझियममध्ये आम्ही एक सुंदर चित्रकला प्रदर्शन पाहिलं. मात्र सारे शहर आता म्हणजे सगळी बाकीची शहरं एकसारखीच अशी दिसायला लागलेली आहेत. युद्धकाळानंतर उद्ध्वस्त झालेल्या शहरातून ही जी नवीन शहरं उठली त्यांचं शिल्प आता अमेरिकन ढंगाचं आहे. घरांना देशोदेशींच्या संस्कृतीचं लेणं राहिलं नाही. असल्या इमारती आता आपल्याही देशात आल्या. मुंबईतल्या फोर्ट विभागातल्या नव्या इमारती आणि या परदेशी इमारती यांच्यात फरक नाही. देशोदेशींचे पेट्रोल पंप जसे सारखे तशाच या नव्या इमारती, जुनी जर्मन इमारत औषधालाही इथे आढळत नाही. इंग्लंड, अमेरिका, रशिया सगळ्यांच्या बॉम्ब हल्ल्यांखाली या इमारती भुईसपाट झाल्या. हिटलरने गावागावात बालेकिल्ले बांधले होते. त्यांच्या आसऱ्याला माणसं जायची. ते बालेकिल्ले मात्र अजूनही उभे आहेत. हिटलरच्या जमान्याची तेवढी एकच खूण. बाकी आम्ही सुज्ञपणे हिटलर आणि नाझी यांच्याविषयी अक्षरही बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण परिचय वाढल्यावर धिटाई आली आणि एक दिवशी मी विचारलं, हिटलरमध्ये अशी काय जादू होती म्हणून तुम्ही त्याच्या मागे गेला? चटकन एक वृद्ध जर्मन गृहस्थ म्हणाला, ते आमच्या इतिहासातलं तमोयुग आहे. आपण त्याबद्दल न बोलणंच बरं. त्या संभाषणातला एक भाग मला आठवतो. बॉम्बिंगबद्दल बोलणं चाललं होतं. फ्रान्स म्हणाला, क्रेफेल्डवर 72 तास बॉम्बिंग झालं. आम्ही बालेकिल्ल्यात लपलो होतो. 3 दिवसांनी बाहेर आलो. आत शिरताना घडलं तेच त्या क्रेफेल्डचं शेवटलं दर्शन. बाहेर आल्यावर पाहिलं ते जळणाऱ्या घरांचे ढिगारे. मी लहान होतो. मला एकाच गोष्टीचा आनंद झाला. आमची शाळा अगदी पार जळून खाक झाली होती. अशा या मातीच्या ढिगाऱ्यातून, राखेतून, जळत्या सामानातून पराजयाची नामुष्की डोक्यावर घेऊन ही जर्मन माणसं वर आली. जर्मन मजूर आज देखील सकाळी 7 वाजता काम सुरू करतो. गेली 10 वर्ष ही माणसं राब राबली. आज नवा जर्मनी उभा आहे. जीवनावर अमेरिकेचा ठसा आहे. बेटोवनच्या देशात रॉक अँड रोलने धुमाकूळ घातला आहे. पण आत कुठेतरी डॉईशलँडचा अभिमान जिवंत आहे. जर्मन बियरचा अभिमान आहे. मोझेल काठच्या द्राक्षांचे मळे पुन्हा त्याच जोमानं फुलायला लागले आहेत. 18 वर्षांची पोरं कारखान्यांच्या विभाग सांभाळू लागली आहेत. दुकानातून नवा जर्मन माल भरून वाहतो आहे. बाजारपेठांवर परत आक्रमण सुरू झालं आहे. जर्मन मार्कला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हे पाहिलं की अचंबा वाटतो. जर्मन माणूस राबणारा जबर, पण म्हणून तो वृक्ष नाही. अतिशय रसिक आहे. संगीताचं त्याला वेड आहे. पुन्हा ते शेकडो वादकांचे ताफे उभे राहिले आहेत. घरोघरी टेलिव्हिजन गेला आहे. बिचारे विजेते इंग्लंड अजून कष्टाने डोकं वर काढतं आहे आणि पराभूत जर्मनी पुन्हा केवळ उभा नव्हे तर चांगला सुस्थित होऊन उभा आहे. नव्या वर्षाचं स्वागत आम्ही जर्मनीत केलं. 31 डिसेंबरला हे लोक सिल्व्हेस्टर साजरा करतात. म्हणजे नाच गाणं आणि बियर पिणं यात रात्र जागवून रात्री 12 वाजता फटाके लावून दिवे उजळून नव्या वर्षाचं स्वागत करतात. क्रेफेल्डमधल्या एका हॉटेलमध्ये फ्रान्स, आबिल वगैरे मंडळींनी एक सुसज्ज तळघरच्या तळघर रिझर्व केलं होतं. केगेल हा जर्मन लोकांचा आवडता खेळ. आपल्या छोट्या मुग्दलासारखा जोड्या उभ्या करून एका जड चेंडूने त्या नेमक्या पाडायच्या.
एकूण 8-10 जोडपी होती. वर हॉटेलात नृत्यगायनाला आणि मद्यसेवनाला ऊत आला होता. तळघरात आम्ही दंगा चालवला होता. त्या तळघराने कदाचित प्रथमच मराठी गाणी ऐकली असतील. तेवढ्यात फ्रान्स आत गेला आणि क्षणार्धात हिटलरसारख्या मिशा लावून आणि कपाळावर केस ओढून आला आणि त्यानं हिटलरची नक्कल केली. त्याखेरीज अनेक खेळ झाले, फटाके उडाले आणि बियर तर ही मंडळी पाण्यातल्या माशासारखी पितात. इतक्यात साऱ्या क्रेफेल्डभरची चर्चेस 12च्या ठोक्यांनी निनादली आणि त्यानंतरच्या दृश्याने मात्र मी गहिवरलो. आमच्यातल्या वृद्ध जोडप्यांनी आपल्या मुलांना आणि सुनांना पोटाशी धरलं, त्यांची चुंबनं घेतली आणि चिरंजीव व्हा अशासारखा जर्मन भाषेत आशीर्वाद दिला. इल्माच्या सासूने आपल्या सुनेला अशा प्रेमानं कुरवाळलं की ती लाजून लाल झाली. त्या लाजण्याचं कारण मी हिंदुस्थानात परतल्यावर कळलं. इल्माच्या घरी पहिला पाळणा हलणार होता. आम्ही सगळेजण रस्त्यात धावत आलो. आकाशात नक्षत्रांशी स्पर्धा करणारे दारुकाम उडत होते. आमच्या मित्रमंडळींनी देखील ही सामग्री आणली होती. सारा रस्ता गजबजला होता. तरुण तरुणीच काय, पण 70ीतले म्हातारे आणि म्हाताऱ्या मुक्त आनंदाने नाचून नव्या वर्षाचं स्वागत करीत होत्या. म्हातारा आबिल बियरचे प्याले भरभरून वाटत होता. खाण्यापिण्यात आणि नाचण्यात नव्या वर्षाची पहाट फुटली. आमच्या मित्रमंडळीत लू होती. लू एका प्राध्यापकाची पत्नी, अतिशय देखणी. तिच्यावर सगळ्यांनी हल्ला केला आणि कॉफी पाजण्याचा आग्रह झाला. मग पहाटे 5 वाजता लूच्या घरी आम्ही पाणी प्यायलो. तेवढ्यात मी हिंदू ज्योतिषाचा अवतार आणून सर्वांचे हात पाहिले. सगळ्यांना मी सांगितलेलं भूत पटलं आणि भविष्य खरं ठरण्याची ते वाट पाहत असतील. अर्थात हा परिणाम डोर्ट मुंडर बियरचा होता. एरवी माझे हस्तसामुद्रिकाचे ज्ञान स्वयंवरातल्या दिनेश्वरपेक्षाही हातभर मागेच आहे. सकाळी 8ची गाडी पकडून पॅरिसला जायचं होतं. पहाटे आमच्या या जर्मन मित्रमंडळींचा आम्ही निरोप घेतला. म्हाताऱ्या आबिलनं आम्हा दोघांचे हात आपल्या हातात घट्ट धरले आणि जर्मन भाषेत गहिवरून तो काहीतरी बोलला. मी पंडितला अर्थ विचारला. आबिल म्हणत होता, कुठल्या दूर देशची माणसं तुम्ही? मला तुमची भाषा देखील बोलता येत नाही. गेल्या 8 दिवसांची आपली ओळख. मग जाताना तुम्ही मला असं भरभरून काय येतंय? मी पुटपुटलो. भावा स्थिराणी जननांतरसौ हृदानी. नव्या वर्षाची ती पहिली पहाट. रात्र जागवून सारे क्रेफेल्ड झोपले होते. आम्ही आमच्या बॅगा घेऊन स्टेशनच्या दिशेनं निघालो होतो. पाय जड झाले होते, डोळेही जड झाले होते आणि अंतःकरणही. या जर्मन लोकांनी प्रचंड द्वेषाचा केवढा डोंब उभारला होता आणि ही जर्मन मंडळी आम्हाला भरल्या डोळ्यांनी सांगत होती, पुन्हा या, पुन्हा या, लवकर या. आम्ही त्यांना सांगत होतो, आमच्या देशात या, ताज पहा, गंगा पहा, अजंठा एलोरा पहा. या चिमण्या क्रेफेल्ड गावाने आणि या जर्मन मंडळींनी मनात कुठंतरी घर केलं होतं. कदाचित गाव लहान असेल म्हणूनही, पण अजून प्रचंड शहराच्या माणसातल्या वागण्यातला अलिप्तपणा या क्रेफेल्डमध्ये आला नाही. कुठेतरी जुन्या जगातले संस्कार इथे रेंगाळताना आढळतात. दर 15व्या मिनिटाला गावातल्या साऱ्या चर्चच्या घंटा घणघणतात. फ्रान्सच्या घरी भिंतीवर मेणबत्त्या ठेवायचा स्टँड होता. माझ्या पत्नीने त्या चिमुकल्या पितळी स्टँडचं कौतुक केलं आणि हा कुठे मिळतो अशी चौकशी केली. फ्रान्सच्या घरचं जेवण आटपून रात्री 1:30-2च्या सुमाराला निघताना इल्माने गुपचूप एक पाकिट माझ्या पत्नीजवळ दिलं. त्यात तो स्टँड होता. मला जुन्या जमान्याची आठवण झाली. एका म्हाताऱ्या फळवालीच्या दुकानात फळं घेतली, तिचे पैसे दिले आणि आम्ही दुकानाबाहेर पडलो. तेवढ्यात ती म्हातारी आम्हाला थांबा म्हणाली आणि एक बरणीतून चॉकलेट काढून तिनं माझ्या पत्नीला दिलं. आमच्या दुभाषी बुवांनी विचारलं, हे काय? म्हातारी म्हणाली, आपल्या गावात ही मुलगी पाहुणी म्हणून आली आहे ना, तिला छोटंसं बक्षीस. नव्या वर्षाची ती सिल्व्हेस्टर साजरी करताना सहज चाळा म्हणून आमच्या सौभाग्यवतीने तांबड्या टिकल्या, लिपस्टिक वगैरेंच्या साह्याने साऱ्या जर्मन बायकांच्या कपाळाला कुंकू लावलं. फ्रान्सच्या म्हाताऱ्या आईला तर चांगलं ठसठशीत कुंकू लावलं आणि आमच्या हिंदू सौंदर्यदृष्टीला त्या गौरांगना अधिकच सुंदर दिसायला लागल्या. क्रेफेल्ड
भरमसाठ वाढतं आहे. उद्या ते शहर डुसलडॉर्फ एवढं प्रचंड होईल, अधिक सुबत्ता येईल, भरभराट होईल. आज घरोघरी टेलिव्हिजन आहेत, उद्या खोली खोलीत जातील. भीती वाटते. हे सारं होताना सध्याचा जिव्हाळा या नव्या प्रचंड इमारतींखाली चेंगरून जाईल की काय ह्याची. मंडळी, आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.